नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण 26 जून 2025 रोजीचं करंट अफेअर्सचं सेशन बघणार आहोत. जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर निश्चितच लेक्चर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. बघा, आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न काय आहे? तर पहिला प्रश्न आहे, दक्षिण कोरियामध्ये 64 वर्षात प्रथमच कोणत्या नागरिकाची नागरी संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर दक्षिण कोरिया जो आहे, आता उत्तर कोरिया जो आहे तो किम जोंगचा आहे, तुम्हाला माहितीच असेल, डिक्टेटर फेमस. पण दक्षिण कोरियामध्ये सुद्धा मागे काय करण्यात आलेलं आहे, तर लष्कराने देश आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. मग आपण जर बघितलं तर त्यामध्ये दक्षिण कोरियातील जे काही लष्कर आहे ते सक्सेसफुल झाले नाही. ठीक आहे, दक्षिण कोरिया पण डिक्टेटरशिपच्या मार्गावरच चालला होता, पण तो काही त्यामध्ये सक्सेसफुल झाला नाही. आता तिथले जे काही राष्ट्रपती आहे तर त्यांनी नागरिकांच्या संरक्षणासाठी एक मंत्री खास नियुक्त केलेला आहे. आहान ग्यू बँक असं यांचं नाव आहे. तर आपण जर बघितलं तर आहान ग्यू बँक जे आहे तर ते दक्षिण कोरियाचे पहिले नागरी संरक्षण मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. राष्ट्रपती ली जे म्युंग यांनी हा निर्णय घेतलेला आहे. 1861 नंतर दक्षिण कोरियामध्ये पहिल्यांदाच आपण जर बघितलं तर अशा प्रकारच्या मंत्र्याची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आपण जर बघितलं तर 1861 नंतर पहिलीच अशी नियुक्ती आहे आणि लष्करी वर्चस्वापासून मुक्त शासन व्यवस्थेच्या दिशेने राष्ट्रपती जे काही ली जे म्युंग आहे तर त्यांनी उचललेले हे एक महत्वाचं पाऊल आहे. पुढे जाऊया, दुसरा क्वेश्चन. आंतरराष्ट्रीय महिला राजनैतिक दिन 2025 कधी साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय महिला राजनैतिक दिन जो आहे तर तो 24 जून रोजी सेलिब्रेट केला जातो. महिलांचा जो काही राजनैतिक सहभाग आहे तर त्याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि परराष्ट्र धोरणात लिंग समानता स्थापित करण्यासाठी आपण जर बघितलं तर हा दिवस सेलिब्रेट केला जातो. आता राजनैतिक या शब्दाचा अर्थ काय आहे? तर राजनैतिक संबंध वगैरे तुम्ही ऐकले असेल, तर एका देशासोबत दुसऱ्या देशाचे जे काही संबंध असतात तर ते वेगवेगळे संबंध असतात. जसं की लष्करी संबंध असतात, राजनैतिक संबंध असतात. राजनैतिक संबंध म्हणजे एक फ्रेंडली रिलेशन थोडक्यात दोन देशामध्ये असणार. मग आपण जर बघितलं तर राजनैतिक संबंधामध्ये आपल्याला महिलांचा सुद्धा सहभाग वाढवायचा आहे आणि त्यासाठी 24 जून हा दिवस जो आहे तो राजनैतिक संबंधामध्ये महिलांच्या सहभागाविषयी आंतरराष्ट्रीय महिला राजनैतिक दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो. मग या वर्षीची थीम आहे ब्रेकिंग बॅरियर लीडिंग चेंज. पुढे जाऊया, तिसरा क्वेश्चन. 2025 मध्ये मिझोरम आणि गोव्यानंतर पूर्ण कार्यात्मक साक्षरता प्राप्त करणारं तिसरं राज्य कोणतं बनलं आहे? बघा, हा प्रश्न व्यवस्थितपणे समजून घेऊया, खूपच महत्वाचा प्रश्न आहे. कार्यात्मक साक्षरता याचा अर्थ काय आहे? तर कार्यात्मक साक्षरता म्हणजे ज्या व्यक्तीला लिहिता येतं, ठीक आहे, ज्याला वाचता येतं, याला म्हटलं तर साक्षर. लिहिणे वाचणे याला काय म्हटलं तर साक्षर. ज्याला अक्षराची ओळख आहे त्याला काय म्हटलं तर साक्षर म्हटलं जातं. पण साक्षराच्या पुढे जाऊन ही संकल्पना आहे कार्यात्मक साक्षर. कार्यात्मक साक्षर म्हणजे काय? तर लिहिणं वाचणं त्याचबरोबर दैनंदिन जीवनामध्ये जे काही आवश्यक गोष्टी आहे, जसं की जे काही कॅल्क्युलेशन आहे, म्हणजे समजून घ्या की किराणा दुकानात गेलो तर समजून घ्या 500 रुपये दिले तर आपण एवढ्याचं सामान घेतलं, मग आपल्याला परत किती पैसे घ्यायला पाहिजे, असे जे काही छोटे मोठे गणित जे आहे तर ते सोडवता आले पाहिजे. लिहिता वाचता सोबतच आपल्याला आपण जर बघितलं तर अजून काही गोष्टी समजल्या पाहिजे, जसं की बँकेचे व्यवहार कळाले पाहिजे, सरकारी योजनांची माहिती मिळवता आली पाहिजे, डिजिटल साक्षर आपण असलो पाहिजे. तर याला काय म्हटलं जाईल? याला म्हटलं जाईल कार्यात्मक साक्षरता. साक्षर म्हणजे लिहिता येणं, वाचता येणं, अक्षर ओळख असणं. पण त्याबरोबरच दैनंदिन जीवनामध्ये जे काही गोष्टी महत्वाच्या आहेत तर त्या जर तुम्हाला येत असेल तर ते कार्यात्मक साक्षरतेमध्ये येतं. बँकेचे व्यवहार येत असेल तर कार्यात्मक साक्षरतेमध्ये येतात तुम्ही. तुम्हाला थोडी डिजिटल समजून घ्या माहिती असेल, जसं की आता रिचार्ज संपलं, रिचार्ज कसं करायला पाहिजे, गुगल पे फोन पेचा वापर कसं करायला पाहिजे, तर याला म्हटलं आता कार्यात्मक साक्षरता. लक्षात ठेवायचं आहे. मग देशातलं पहिलं कार्यात्मक साक्षर राज्य बनलेलं आहे मिझोरम, फर्स्ट स्टेट जे कार्यात्मक साक्षर बनलं. दुसरं कार्यात्मक साक्षर राज्य बनलेलं आहे गोवा, सेकंड स्टेट. आणि तिसरं कार्यात्मक साक्षर राज्य बनलेलं आहे त्रिपुरा, थर्ड स्टेट. लक्षात ठेवायचं आहे, हे 3 राज्य लक्षात ठेवायचे. तर पहिलं आहे मिझोरम, नंतर आहे गोवा आणि आता आहे त्रिपुरा. तर आपण जर बघितलं तर ईशान्येकडील राज्य त्रिपुरा आहे. मिझोरम आणि गोव्यानंतर पूर्ण कार्यात्मक साक्षर राज्य जे आहे तर ते बनलेलं आहे. काहीतरी नवीनच तुम्हाला आता या डेलीच्या सेशनमध्ये शिकायला मिळणार आहे. ठीक आहे, तर आपण जर बघितलं तर कार्यात्मक साक्षरता म्हणजे दैनंदिन जीवनातील कामे करण्यासाठी आवश्यक असलेलं वाचन, लेखन
आणि गणितीय कौशल्याचा उपयोग करण्याची क्षमता. आपण जर बघितलं तर हे जर तुमच्याकडे कौशल्य असेल तर इझिली तुम्ही तुमचं आयुष्य व्यवस्थितपणे जगू शकता. पुढे जाऊया. बघा पुढचा क्वेश्चन आहे, जागतिक शांतता निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक काय? तर जागतिक शांतता निर्देशांक 2025 मध्ये भारत 115व्या क्रमांकावर आहे. मग आपण जर बघितलं तर आपला क्रमांक 115वा आहे. आपले जे काही गुण आहे तर त्यामध्ये सुद्धा सुधारणा झालेली आहे. आपल्या देशाला 2.229 एवढे गुण जे आहे तर ते मिळालेले आहे. ग्लोबल पीस इंडेक्स याला म्हटला तर GPI म्हटला तो ग्लोबल पीस इंडेक्स, या अंतर्गत भारताला 2.229 एवढे गुण जे आहे ते मिळालेले आहे. 115वा क्रमांक तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आपल्या आजूबाजूचे देश बघितले, पाकिस्तान 144व्या क्रमांकावर आहे, बांगलादेश 123व्या क्रमांकावर आहे, अफगाणिस्तान 158व्या क्रमांकावर आहे. हा निर्देशांक कुणामार्फत देण्यात येतो? तर इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पीस, IEP नावाची संस्था आहे, इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पीस, सिडनी ऑस्ट्रेलियामध्येच मुख्यालय आहे आणि या निर्देशांकाची ही 29वी आवृत्ती आहे. पुढे जाऊया. जून 2025 मध्ये प्रकाशित झालेल्या वुमन लाईफ फ्रीडम या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर आपण जर बघितलं मित्रांनो तर ह्या पुस्तकाचा मी तुम्हाला एक इतिहास सांगतो. एक इराणमध्ये जिना महसा अमिनी म्हणून एक तरुणी होती. इराणमध्ये कसं असतं की जर तुम्हाला महिलेला बाहेर पडायचं असेल समाजामध्ये तर त्यांचा तो हिजाब वगैरे तो घालून बाहेर पडावं लागतं. तसं तुम्ही आपल्या देशामध्ये जसं आपण इझिली महिला बाहेर पडतात, वाटेल ते कपडे घालू शकतात, तसं आपण जर बघितलं तर इराणमध्ये नाहीये. मग इराणमध्ये ही महसा अमिनीने काय केलेलं आहे, 22 वर्षाची तरुणी होती. या 22 वर्षाच्या तरुणीने काय केलं तर या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. या विरोधात ती काय करायची तर तिने काय केलं, हिजाब घालणं बंद केलं. ठीक आहे. त्यानंतर जर बघितलं तर तिने आपले स्वतःचे केस काढले आणि विदाऊट हिजाब आणि केस काढून ती काय करायची, रस्त्यावर चालायची. मग आपण जर बघितलं तर तिने काय केलं, एक चळवळीचं नेतृत्व करण्याचा प्रयत्न केला महिलांच्या हक्कांसाठी. जे काही कपडे तुम्हाला फोर्सफुली घालायला लावायचे पूर्ण शरीरभर, त्याचबरोबर जर बघितलं तर डोक्याला वगैरे ते कपडे असले पाहिजे, तोंडाला ते आपण जर बघितलं पडदा असला पाहिजे, तर त्या विरोधात तिने आंदोलन केलं. आणि त्या विरोधात आंदोलन केल्यानंतर तिला काय केलं, पोलिसांनी ताब्यात घेतलं. तिथं इराणमध्ये आपण जर बघितलं तर एक विशिष्ट प्रकारचं पोलीस दल तयार करण्यात आलेलं आहे, जे समजून घ्या ज्या महिला हिजाब वगैरे घालत नसेल तर त्यांना शिक्षा देण्यासाठी पोलीस दल तयार करण्यात आलेला आहे. आणि मग या पोलीस दलामध्ये मोस्टली महिलाच असतात. आणि मग या पोलीस दलाने काय केलेलं आहे तर महसा अमिनीला टॉर्चर केलं आणि टॉर्चर केल्यानंतर तिचा काय झालेला आहे, मृत्यू झालेला आहे. तिचा काय झाला, मृत्यू झाला. पोलिसांनी सांगितलं की तिला हार्ट अटॅक आला त्यामुळे तिचा मृत्यू झाला, पण तिच्या मृत्यूचं खरं कारण तर हे होतं. मग आपण जर बघितलं त्यानंतर इराणमध्ये काय सुरू झाले तर दंगे आणि महिलांनी आपल्या हक्कांसाठी लढा देणं सुरू केलं. मग आपण जर बघितलं तर यावर एक पुस्तक लिहिण्यात आला था, वुमन लाईफ अँड फ्रीडम. मग या पुस्तकाचे लेखक आहे चौरा मकरमी, फेमस लेखक आहे, फेमस मानववंशशास्त्रज्ञ आहे. हे मानववंशशास्त्रज्ञावरील मानवांच्या जे काही इतिहासात महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत त्यावर लिहिलेले जाणारे पुस्तक जे आहे तर ते मानववंशशास्त्रज्ञांमार्फत लिहिले जातात. ते चौरा मकरमी यांनी लिहिलेलं आहे. तर वुमन लाईफ अँड फ्रीडम हे पुस्तक लक्षात ठेवा. 2022 मध्ये जे काही इराणमध्ये आपण जर बघितलं तर उठाव झाले होते महिलांच्या हक्कासाठी, त्यावर लिहिण्यात आलेलं पुस्तक आहे. पुढे जाऊया. 6वा क्वेश्चन, कोणत्या राज्य सरकारने जून 2025 मध्ये भारताचं पहिलं योग धोरण लागू केलं आहे? तर उत्तराखंडने भारतासाठीचं पहिलं योग धोरण लागू केलेलं आहे. आणि आपण जर बघितलं उत्तराखंड योग धोरण लागू करणारं आपल्या देशातील पहिलेच राज्य आहे. पहिले राज्य आहे उत्तराखंड अशा प्रकारे योगाच्या बाबतीत डेव्हलप करायचं आहे की त्याला योगाची राजधानी बनायचं आहे. लक्षात ठेवा. आपण जर बघितलं उत्तराखंड हे भारतातील पहिलं योग धोरण जाहीर करणारं देशातील पहिलं राज्य आहे. मुख्यमंत्री आहे पुष्कर सिंह धामी यांच्या अध्यक्षतेखाली मे 2025 मध्ये हे योग धोरण मंजूर करण्यात आलं होतं. आता आपण जर बघितलं तर ते लागू करण्यात आलेले, ते जाहीर करण्यात आलेले. जागतिक योग आणि कल्याणाची राजधानी म्हणून उत्तराखंडला विकसित करणं हा त्या पाठीमागील उद्देश आहे. लेक्चरमध्ये पुढे जाण्या अगोदर बघा मित्रांनो, आपण वेगवेगळ्या बॅचेस ज्या आहेत त्या या महिन्यात सुरू केल्या होत्या आणि याचे ऍडमिशन आता ऑलमोस्ट फुल होत आलेले आहे. त्यामुळं या बॅचेसची फी जी आहे ती वाढवली जाणार आहे. आपली फी जी आहे ती ऑलरेडी समजून घ्या खूप जास्त नाहीये. कोणाची फी 35,000, 40,000, 50,000 असते,
पण आपल्या क्लासेसची फी अवघी आपण जर बघितलं कंबाईन फाउंडेशनची 3,000 रुपये, राज्यसेवेची फाउंडेशनची 5,000 रुपये, विजयश्री पूर्व परीक्षेच्या बॅचची फी 8 महिन्याच्या 2,000 रुपये आणि आपण जर बघितलं यशोदय ग्रुप सीच्या मेन्सच्या बॅचची 1,110 रुपये. मग आपण जर बघितलं तर या बॅचेसची आता ॲडमिशन फुल होत आलेली आहे. आपण प्रत्येक बॅचेसची एक लिमिट ठेवतो, त्या लिमिटच्या बाहेर ॲडमिशन आपण ओपन करत नाही. मग आपण जर बघितलं तुम्हाला जर या बॅचमध्ये प्रवेश मिळवायचा असेल तर तुम्ही तो प्रवेश घेऊ शकता. 30 जून रोजी या बॅचचे ॲडमिशन वाढणार आहे. आपण यासोबतच राज्यसेवेच्या आणि कंबाईनच्या फाउंडेशन बॅच सोबत 1,999 रुपयाची 21,000 PYQची बॅच तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट इथं देणार आहोत जर तुम्ही फाउंडेशन बॅच घेतली तर. त्याचबरोबर 1 तारखेपासून राज्यसेवेसाठी आपण टेस्ट सिरीज, राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी विजयश्री बॅच 2, कारण 1चे ॲडमिशन ऑलमोस्ट फुल झालेले आहे. आपण जर बघितलं तर कंबाईन पूर्व परीक्षेसाठी आपण विजेता बॅच 1 जी आहे ती सुरू करत आहोत. टेस्ट सिरीज ज्या विद्यार्थ्यांनी राज्यसेवेची फाउंडेशन बॅच घेतलेली आहे किंवा पूर्व परीक्षेची बॅच घेतलेली आहे त्यांना फ्री ऑफ कॉस्ट मिळेल, सेपरेट तुम्हाला लावायची इथं गरज नाहीये. ठीक आहे. त्याचबरोबर जर बघितलं ती 21,000 PYQची बॅच 18 महिन्यांसाठी ती तुम्ही सेपरेट जॉईन करू शकता. त्याचबरोबर भूगोल ऑप्शनलची बॅच जी आहे ती तुम्ही सेपरेट जॉईन करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला बॅच जर जॉईन करायची असेल तर आपला अभ्यास मित्र ॲप्लिकेशन सर्वप्रथम डाउनलोड करायचे. जी बॅच जॉईन करायची त्या बॅचवर तुम्हाला क्लिक करायचे. क्लिक केलं की तुम्हाला इथं बॅचची वैशिष्ट्ये बघायला मिळतील. थोडंसं खाली स्क्रोल करा, इथं ऑप्शन येईल हॅव अ कुपन कोड अप्लाय हिअर. मग तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तिथं तुमच्या आवडत्या शिक्षकांचं कुपन कोड टाकायचं आहे. माझं कुपन कोड आहे CJ लाईव्ह. जसं तुम्ही याच्यावर अप्लायवर क्लिक कराल तशी फी जी आहे तर ती कमी झालेली तुम्हाला बघायला मिळेल. आपल्या बॅचेसमध्ये रेग्युलर टाइम टेबलनुसार लेक्चर घेतले जातात, नोट्स प्रोव्हाइड केले जातात, टेस्ट सिरीज असते, सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवर मिळेल. नोट्स तुम्ही सेपरेट नोट्स पॅकच्या माध्यमातून सुद्धा घेऊ शकता. आता बघा पुढे जाऊया. क्रिकेट प्रेमींना आवडणार हा क्वेश्चन 100%. 7वा क्वेश्चन आहे, जून 2025 मध्ये कोणत्या भारतीय वेगवान गोलंदाजाने सेना देशामध्ये, सेना मीन्स काय तर S फॉर साऊथ आफ्रिका, E फॉर इंग्लंड, N फॉर न्यूझीलंड आणि A फॉर ऑस्ट्रेलिया, यांना शॉर्टकटमध्ये सेना देश म्हटलं जातं. मग या सेना देशांमध्ये 150 कसोटी विकेट घेणारा पहिला आशियाई गोलंदाज बनून इतिहास कोणी रचलेला आहे तर जसप्रीत बुमराहने काय केलेलं आहे तर सेना देशांमध्ये 150 विकेट घेऊन एक नवीन इतिहास जो आहे तो रचलेला आहे. आपण जर बघितलं तर त्याने एक नवीन इतिहास रचला. हेडिंग्लेला भारत आणि इंग्लंडची मॅच सुरू झालेली आहे, कसोटी टेस्ट सिरीज सुरू झालेली आहे आणि त्यामध्ये पहिली मॅच इंग्लंडने जिंकली आणि आपण जर बघितलं तर भारताचा पराभव झाला. पण या सामन्यामध्ये बरेचसे रेकॉर्ड जे आहे ते बनलेले आहे. बुमराह 150 विकेट घेणारा सेना देशातील आशियातील पहिला गोलंदाज ठरलेला आहे. आपण जर बघितलं पुढे जाऊया. जून 2025 मध्ये कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात शतक करणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक फलंदाज कोण बनला आहे तर आपण जर बघितलं ऋषभ पंतने अलीकडे एक नवीन विक्रम केलेला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने सगळ्यात जास्त शतक तर केले ॲज अ विकेट किपर म्हणून. त्याचबरोबर कसोटी सामन्यामध्ये आपण जर बघितलं तर 2 वेळा प्रत्येक संघाला खेळावं लागतं. दोन्ही डावामध्ये त्याने शतक केलेले आहे आणि असं करणारा तो पहिला भारतीय इथं फलंदाज जो आहे तो ठरलेला आहे, यष्टीरक्षक ठरलेला आहे. जगातील तो दुसरा यष्टीरक्षक जो आहे तो ठरलेला आहे आणि भारतातील पहिला यष्टीरक्षक ठरलेला आहे. मग पहिला जगातील कसोटी क्रिकेटमध्ये असा कोण विकेट किपर होता की ज्याने दोन्ही डावामध्ये शतक केलं होतं? हा तुमच्यासाठी टेस्ट क्वेश्चन. जे क्रिकेट प्रेमी असेल त्यांनी माहिती द्या. जर माहित नसेल तर एवढं लोड घेऊ नका, कारण हा आपण जर बघितलं तर जीकेचा क्वेश्चन आहे. माहित असू द्या नसू द्या काही जास्त फरक याने पडणार नाही. जून 2025 मध्ये लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अंदाज समितीच्या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन कुठे केलं तर आपण जर बघितलं तर आपण जेव्हा अर्थसंकल्प मांडतो त्यामध्ये खर्चाचे अंदाज मांडले असतात. अर्थसंकल्प काय असतो की पुढील वर्षात आम्हाला एवढा खर्च करायचा आहे. मग खर्च संरक्षण विभागाचा वेगळा असतो, आरोग्य विभागाचा वेगळा असतो, शिक्षण विभागाचा वेगळा असतो, कृषी विभागाचा वेगळा असतो. म्हणजे मंत्रालयानुसार वेगवेगळे खर्च जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. मग आता हे जे खर्च आहे ते आपण थोडक्यात म्हणूया की योग्य रीतीने मांडले आहे की नाही हे चेक करण्यासाठी एक अंदाज समिती असते. मग आपण जर बघितलं तर अंदाज समितीची शिफारस जॉन मथाई यांनी केली होती. भारतामध्ये अंदाज समिती स्थापन करण्याविषयक शिफारस. आणि ही जी अंदाज समिती असते मग आपण जर बघितलं ही केंद्रीय पातळीवर स्थापन केली जाते, राज्य सरकार सुद्धा याची स्थापना करतात. मग या सगळ्या भारतातील ज्या अंदाज समिती आहेत ठीक आहे तर त्यांचे जे काही सदस्य आहेत, त्यांचे जे काही अध्यक्ष आहे त्याची राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन जे आहे तर ते आपण मुंबई महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे. लक्षात ठेवा
अंदाज परिषद काय असते हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तिचं काम सांगितलेलं आहे. मग आपण जर बघितलं संसदेच्या, राज्याच्या आणि केंद्रशासित प्रदेशाच्या अंदाज समित्यांचं 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. मग अंदाज समितीचं मी तुम्हाला इथं कार्य सांगितलेलं आहे. पुढे जाऊया. पारंपरिक सांस्कृतिक वारसा आणि ग्रामीण पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात 12 पुत्र ऐतिह्य ग्राम योजना सुरू केली आहे? आता ओडिया भाषेत ऐतिह्य म्हणजे ऐतिहासिक, लक्षात ठेवायचे. मग आपण जर बघितलं तर ओडिशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वारसा आणि ग्रामीण पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी 12 पुत्र ऐतिह्य ग्राम योजना सुरू केली आहे. तर बघा, या योजनेअंतर्गत काय केलं जाणार आहे? ही योजना 20 जून 2025 मध्ये ओडिशामध्ये सुरू करण्यात आलेली आहे या दिवशी. मग या योजनेअंतर्गत ओडिशामध्ये जे काही महत्त्वाचे व्यक्ती आहे, प्रतिष्ठित व्यक्ती आहे, त्यांची जी जन्मस्थळ आहे, तर त्या जन्मस्थळांना संग्रहालये, आपण जर बघितलं तर ग्रंथालये, पुतळे, ठीक आहे, अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये डेव्हलप केलं जाणार आहे, म्हणजे संग्रहालयांच्या स्वरूपात डेव्हलप केलं जाणार आहे. आणि तिथं सांस्कृतिक स्मारकांमध्ये त्यांचं रूपांतरण केलं जाणार आहे, म्हणजे प्रॉपर असे स्मारक बनवले जाणार आहे आणि तिथं पर्यटनाला बूस्ट देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तर ओडिशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं जतन करणं आणि पर्यटनाला चालना देणं हा या योजनेपाठीमागचा उद्देश आहे. 12 पुत्र ऐतिह्य ग्राम योजना, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या योजनेचं 20 जून 2025 रोजी काय केलेली आहे? ही योजना ओडिशामध्ये सुरू केली आहे. पुढे जाऊया. जून 2025 मध्ये कोणत्या संस्थेने भारताची पहिली राष्ट्रीय दुर्मिळ रक्तदाता नोंदणी तयार केली आहे? तर आपण जर बघितलं तर राष्ट्रीय इम्युनो हेमॅटोलॉजी संस्था जी आहे मुंबईची, तर तिने भारतातील पहिली राष्ट्रीय दुर्मिळ रक्तदाता नोंदणी तयार केलेली आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर दुर्मिळ रक्तगट असणारे जे काही लोक आहेत, तर त्यांची एक लिस्ट जी आहे तर ती तयार करण्याचा प्रयत्न इथं करण्यात आलेला आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ICMR अंतर्गत कार्य करणारी मुंबईमधील एक संस्था आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनो हेमॅटोलॉजी. मग आपण जर बघितलं यांनी ही लिस्ट जी आहे ती तयार केलेली आहे. आपण जर बघितलं तर दुर्मिळ रक्तगट असणाऱ्या व्यक्तींना वेळेवर रक्त पुरवठा झाला पाहिजे यासाठी ही नोंदणी तयार करण्यात आलेली आहे. आता बघा मित्रांनो, तुम्हाला माहित नसेल पण मी तुम्हाला एक इन्फॉर्मेशन सांगतो. जगातील सगळ्यात दुर्मिळ रक्तगट कोणता आहे? जर तुम्हाला मी हा प्रश्न विचारला आणि काही स्पेसिफिक लोकांनाच माहिती आहे, ठीक आहे, आणि तुम्ही आता त्यापैकी एक बनणार आहात. RH नल जो आहे तो जगातील सगळ्यात दुर्मिळ रक्तगट आहे, लक्षात ठेवा. RH नल हा रक्तगट असणारे आपण जर बघितलं तर 45च लोक आपल्याला बघायला मिळतात. जगामध्ये किती लोक आहे? 45च लोक आहेत. आणि याला गोल्डन ब्लड म्हणून याला ओळखलं जातं, ठीक आहे. गोल्डन ब्लड म्हणून या रक्तगटाला ओळखलं जातं, RH नलला. तर लक्षात ठेवायचं आहे. मग बाकी O निगेटिव्ह वगैरे आपल्याला काही रेअर गट बघायला मिळतात, पण जगातला सगळ्यात रेअर आढळणारा जो काही रक्तगट आहे तो आहे RH नल. यानंतर पुढे जाऊया. 12वा क्वेश्चन. कोणत्या भारतीय कंपनीने फ्रेंच उपग्रह ऑपरेटर कंपनी आहे एक युटेलसॅट मध्ये 313 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यास निर्णय घेतलेला आहे? तर युटेलसॅट नावाची एक कंपनी आहे जी दळणवळण विषयक सुविधा पुरवते, इंटरनेट विषयक सुविधा पुरवते. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर जे काही TV वर आपण जे काही प्रोग्राम बघतो त्याविषयक सुविधा पुरवण्याचं काम करते युटेलसॅट. मग युटेलसॅट जर आपण बघितलं तर या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतलेला आहे भारती स्पेस लिमिटेडने. 313 कोटी रुपयाची ते गुंतवणूक करणार आहे युटेलसॅट मध्ये. मग आपण जर बघितलं तर भारती ग्रुपचा भारती एअरटेल नावाचं सुद्धा आपण जर बघितलं तर एक कंपनी आहे, त्या अंतर्गत इंटरनेट सुविधा जी आहे एअरटेलच्या सिम मार्फत लोकांना पुरवली जाते, त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी हा निर्णय कदाचित घेतलेला असावा. आजचे टेस्ट क्वेश्चन बघा तुमच्यासाठी. जागतिक शांतता निर्देशांक कोणामार्फत देण्यात येतो हे तुम्हाला सांगायचं आहे. कोणामार्फत? कारण भारताचं स्थान तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे 115व आहे, बरोबर. मग कोणामार्फत हा निर्देशांक देण्यात येतो हे तुम्हाला सांगा. कार्यात्मक साक्षर बनणारं फर्स्ट स्टेट कोणतं आहे हे तुम्हाला सांगायचे. आणि अंदाज समितीचे सदस्य जे आहे तर अंदाज समितीमध्ये किती सदस्य असतात आणि ते कोणत्या सभागृहातील असतात? लोकसभेतील असतात की राज्यसभेतील असतात की दोन्ही मधील असतात हे तुम्ही मला सांगायचं आहे. अंदाज समितीचा अध्यक्ष मी तुम्हाला सांगतो, अध्यक्षाची निवड जी आहे तर ती लोकसभेचे अध्यक्षच करतात, हा सरकारी पक्षातील असतो. पण मला सदस्याविषयी तुम्ही इथं माहिती द्यायची आहे.
तर अशा प्रकारे आजचं लेक्चर इथे समाप्त होतं. लेक्चर जर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा. आणि त्याचबरोबर आपल्या जर बॅचेस तुम्हाला जॉईन करायचे असेल तर अभ्यास मित्र नावाचं ॲप डाउनलोड करा आणि CJ लाईव्ह नावाचं कुपन कोड यूज करा, म्हणजे तुम्हाला फीमध्ये डिस्काउंट मिळेल. त्याचबरोबर आपलं टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाच्या पेजला फॉलो करायला विसरू नका. थांबूया मग मित्रांनो आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.